संध्याकाळी 7:30 वाजता थोडंसं मटेरियल घेण्यासाठी बाहेर निघालो. मग इथे जे मेडिकल कॉलेजचं गेट आहे, 2 नंबर गेट म्हणतात, तर तिथे ना हे गोळ्यावाले उभे असतात दादा. तर दरवर्षीच असतात ते उन्हाळ्याचं. तर मग शिवराज सोबत होता. गोळा खायचा बोलला मम्मी. गार हवा होती तरी गोळा खायचा हट्ट करत होता. मग नितीन, मी आणि शिवराज आम्ही गेलो गोळा खायला. तर खूप छान फ्लेवरचे गोळे मिळतात यांच्याकडे. काला खट्टा वगैरे भरपूर फ्लेवर आहे, लेमन, पायनॅपल. तर मी घेतला काला खट्टा. आणि स्वच्छता वगैरे चांगली असल्यामुळे आम्ही इथेच खातो. बर्फ पण चांगल्या क्वालिटीचाच वापरतात ते. आणि बाकी त्याचे जे फ्लेवर आहेत ते पण चांगले असतात, त्यामुळे येत असतो इथे खायला. आता त्यांनी केली आहे गाडी सुरू परत. आणि साधारण पावसाळ्याच्या दरम्यान पुन्हा ते बंद करून टाकतात. मग 3-4 महिने धंदा असतो त्यांचा उन्हाळ्याचा. तर मग मस्त काला खट्टा फ्लेवर घेतला आणि छान असं. शिवराजला देण्याची थोडी भीती वाटत होती, पण त्याने हट्ट करून घेतलाच. मागतच होता, मला खायचं आहे. आणि बाकी आईस्क्रीम वगैरे ठीक असतं दुधाची, पण हे डायरेक्टली बर्फ होता ना. पण नाही, हट्ट करत होता, त्यामुळे मला घ्यायलाच लागलं. आणि मग मला पण खाऊ वाटला, म्हटलं चलो. मग नितीननी पण घेतला सेम फ्लेवर काला खट्टा. आणि शिवनी स्ट्रॉबेरी घेतला होता. मी पण काला खट्टा घेतला, नितीननी पण काला खट्टा घेतला. आणि मस्त उभं राहिलो खात. आणि पार्सल जर घेतलं ना, घरी जाऊपर्यंत पाणी होतं त्याचं. त्यामुळे मग दोघांनी पण आम्ही इथेच घेतलं खायला. मला पण दिला. आणि 2 मिनटामध्ये बर्फचा गोळा हातात आला, पण मला एकदम थंडी वाजल्यासारखीच झाली. पण गार हवा आहे बाहेर. आणि फ्लेवर इतका छान होता ना, असा काला खट्टा की एकदम बर्फ गार आणि त्यामध्ये काला खट्टा फ्लेवर. तर मला आहे ना एकदम 2 मिनटामध्ये असं हे झालं अंगाला. तर या गोळा खायला.